हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, सबस्क्राईब नाही, हा व्हिडिओ ना ॲटलिस्ट मिडलपर्यंत तरी बघा. म्हणजे शेवटपर्यंत बघण्याची रिक्वेस्ट नाही, फक्त मिडलपर्यंत तरी ॲटलिस्ट बघा, कारण बरेच लोक व्हिडिओ अर्ध्यातून सोडून जातात. सो म्हणून मी रिक्वेस्ट करते. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आणि इथे मी जे आहे पहिल्यांदा जी आहे केळीची भाजी बनवते. म्हणजे माझ्या लग्नाला आता 8 वर्ष झालेली आहेत आणि 8 वर्ष तसं कित्येकदा झालं आहे की पियाचे पप्पा मला म्हणत असतात की केळीची भाजी बनवू आणि खूप छान लागते. आणि मी कधीही खाल्लेली नव्हती, म्हणून प्रत्येक वेळी आम्ही मार्केटमध्ये इग्नोर करायची त्या गोष्टीला. सो फायनली आम्ही मागच्या वेळेस जेव्हा मंडीत गेलो आणि तिथे म्हणजे थोडी स्वस्तात केळी मिळत होते, सो म्हटलं चला ट्राय करूयात. आणि म्हणून मी आज पहिल्यांदा केळीची भाजी बनवते. आणि याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ देखील बनवला होता, तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि हो, तुम्ही जर माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघत नसाल तर नक्की बघा, म्हणजे याच्या व्यतिरिक्त थोडंफार काहीतरी असतं. सो आणि इंस्टाग्रामला तुम्ही मला फॉलो करू शकतात. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या मी इथे शेअर नाही करत, त्या कदाचित मी तिथे शेअर करते. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जस्ट फॉलो करून ठेवा. आणि मी त्यासाठी आता केळीच्या भाजीसाठी म्हणजे माझं काही असं एक्झॅक्टली असं प्लॅन नाही की बनवायची काय, नॉर्मल भाजीसारखी भाजी बनवणार आहे. पण हा माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि शॉर्ट्समध्ये मला बऱ्याच लोकांनी कमेंटही केली की आम्ही ह्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने करतो. सो मी नेक्स्ट टाईम नक्की सगळ्या पद्धतींची ट्राय करून बघेल. बिकॉज हा पूर्ण व्हिडिओ बनवून झाल्यानंतर मी व्हॉइस ओव्हर देते. तर भाजी तर खूप छान बनली होती. तर मी आधी केळीची जी साल होती ना ती काढून घेतलेली आणि थोडंसं तेल टाकून मी आधी काय करते ना, त्यांना थोडंसं म्हणजे त्यांच्यातला कच्चापणा थोडा निघून जाईल. आणि म्हणून मी कापून जे आहे गोल गोल काप करून थोडं ऑइल टाकून कढईमध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घेत आहे. आणि जेव्हा थोडंसं त्यातला कच्चापणा निघून गेला, असं तेलात मी थोडं त्यांना भाजून घेतलं होतं आणि मग मी नंतर काढून घेतल्या. एवढ्या स्लिपरी झाल्या होत्या की प्लेटमध्ये काढताना त्या अगदी म्हणजे खालीच पडत होत्या. सो तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि एवढी टेस्टी लागते ना. म्हणजे आता ही भाजी माझी रेग्युलर आठवड्यातून एकदा तरी केळीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे. आणि त्याच कढईत मी काय केलं, कांदा आणि थोडे लसूणच्या पाकळ्या होत्या आणि अद्रक यांनाही मी थोडं भाजून घेते, जसं आपण मसाला भाजतो त्या पद्धतीने भाजून घेत आहे, थोडं ऑइल टाकून. आणि त्यानंतर टमॅटो जे आहे टमॅटोही भाजून घेणार आहे, जेणेकरून एक ग्रेव्ही तयार होईल छान अशी. आणि सो टमॅटो जेव्हा ते म्हणजे तुम्ही जेव्हाही अशा पद्धतीने वाफवून आपण जेव्हा शिजवून घेतो ना, तेव्हा जर तुम्हाला लवकर शिजवायचं असेल त्यामध्ये थोडं मीठ घालायचं. त्याने टमॅटोचं पाणी लवकर निघतं आणि पटापट टमॅटो शिजतो. अगदी म्हणजे नॉर्मल वेळेपेक्षा 25% लवकर तो शिजून जातो. सो मी इथे त्याचे बारीक काप करून घेते. आणि यामध्ये मी जे खोबरं वगैरे असतं म्हणजे प्रॉपर मसाल्याची भाजी जशी असते ना, मी तसं नाही बनवते, म्हणून मी खोबरं वगैरे टाकणार नाही आहे. आणि थोडं इथे मी मीठ घालते त्याला शिजवण्यासाठी. आणि म्हणजे जशी आपण पिवळ्या बटाट्याची भाजी करतो ना, तशी आपण करू शकतो याला. मला शॉर्टमध्ये ही कमेंट आली होती की तुम्ही अशा पद्धतीने बनवा म्हणून, आणि तिने मला पूर्ण रेसिपीज डायरेक्ट पाठवली होती की असं असं म्हणून बनवा. आणि मी नक्की ट्राय करणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी कंपोस्ट बनवत आहे. सो या ज्या इतक्या हेल्दी गोष्टी त्या मी कशा फेकून देऊ शकते. सो हे केळीचे जे काही साले होते ते मी आता माझ्या कंपोस्टमध्ये टाकणार आहे. आणि इथे मी काही जे खडे मसाले असतात ते घेतले, जसे दालचिनी, मिरी आणि लवंग ह्या घेतलेल्या आहेत. आणि जो मसाला मी आता भाजून घेतला होता, टमॅटो, कांदा वगैरे, ते मी सगळं आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. मला ॲक्च्युली बऱ्याच कमेंट्स येत असतात की तुम्ही म्हणजे तुमची स्किन केअर रूटीन वगैरे काय फॉलो करतात. तर मी विचार करते की त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवावा, जेणेकरून तुम्हाला जे आहे फॉलो करायला थोडं इझी होईल. आणि अशा प्रत्येक व्हिडिओमधून, कारण बरेच लोक असतात ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही, आणि मी जेव्हा वाटलं तेव्हा एक एक टिप तुम्हाला देत असते. सो मी नक्की तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करणार आहे. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मला कमेंट्समधून येत असतात, पण सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं. सगळ्या करणार आहे पण त्यांना सगळ्यांना वेळ लागणार आहे. आणि माझा मागचा जो व्हिडिओ होता तो बऱ्यापैकी खूप जास्त लोकांनी बघितला आहे, खूप जास्त लोकांना आवडला देखील आहे. तर त्याबद्दल खूप खूप तुमचं मनापासून आभार. आणि जे काही असा मसाला होता तो मी आता तेलातून परतून घेत आहे. आणि हा दहीचा डब्बा मी नेहमी हीच दही मोस्ट ऑफ द टाईम यूज करते. 1 लिटरचा असतो आणि मिल्क मिस्ट असं याचं नाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो 50% 40% ऑफमध्ये मिळतो. म्हणजे तो 79 रुपयाला, नाहीतर मग 69 रुपयाला असा मिळून जातो ऑफरमध्ये. आणि त्याची दही महत्त्वाची म्हणजे खूप जास्त थिक आहे,
घट्ट दही आहे, क्वालिटी खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणजे आयतं दही मार्केटमधून घेत असाल तर नक्की हाचा दही ट्राय करा. तुम्ही ऑनलाईन मागवू शकता त्याला, अदरवाईज रिलायन्स फ्रेश नाही तर मग तुम्ही डीमार्टमध्येही मिळून जातं. आणि एक वेळा बघा तुम्ही घेऊन, छान असते. आणि त्यामध्ये मी जे आहे मसाले घातलेले आहेत तिथे, जे आपले नॉर्मल तिखट वगैरे असतं हे सगळं. आणि यांना छान जे आहे भाजून घ्यायचं पहिले आणि त्यानंतर मी इथे टाकणार आहे दही. थोडी थिकनेस पण येईल दहीने आणि टेस्ट पण खूप छान येते. त्यामुळे दही तुम्ही जर अशा म्हणजे ओलसर भाज्यांमध्ये घालत नसाल अशा मसाल्यासोबत तर नक्की एक वेळा दही ट्राय करा. फक्त एवढं आहे की घातली की पटापट मिक्स करायचं, नाहीतर मग ती फाटायला सुरुवात होते आणि मग तुमची जो मसाला आहे तो खराब होऊ शकतो. सो स्पीडली हे काम करायचं आहे जेणेकरून आपला मसाला खराब व्हायला नको. आणि मी जनरली म्हणजे मी स्टीलचेच कढईमध्ये बनवत असते, त्यामुळे जरा जळण्याचं माझं जे प्रमाण असते थोडं जास्त असतं. सो मसाला माझा इथे छान दहीलाही तेल सुटल्यानंतर जे होते मी इथे जे बनानाचे काप होते ते घातलेले आहेत. आणि तुम्हाला पाहिजे तसं पाणी तुम्ही त्यामध्ये घाला, जसं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तशी. आणि त्यानंतर छान वाफवून घ्यायची आणि इथे तुमची मस्त केळीची भाजी तयार होऊन जाते. म्हणजे काय होतं ना की बऱ्याच वेळा आपण कधी खाल्लं नसतं ना, म्हणून आपण ट्राय करत नाही. पण ट्रस्ट मी, नवीन गोष्टी नेहमी ट्राय करायला हव्या, तरच आपल्याला कळतं की कुठली गोष्ट कशी आहे म्हणून. नाहीतर मग काय होतं की आपण कुठली गोष्ट केलीच नाही म्हणून आपण ती आयुष्यभर कधी करतच नाही आणि ते करायचं राहूनच जातं. सो नेहमी नॉट जस्ट भाजी, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट, काम असो कुठलीही गोष्ट नेहमी ट्राय करा, जेणेकरून आपल्याला नवीन एक्सपिरियन्स मिळतो. आणि तुम्ही बघू शकतात खूप छान, खूप मस्त अशी माझी केळीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला जी रिक्वेस्ट केली होती ती यासाठीच केली होती. मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं, पियाने जस्ट असं जिथे मी कंपोस्ट बनवते तिथे तिने त्या भांड्यामध्ये जी होती ती प्लेट होती त्यामध्ये ती पाणी भरून ठेवायची. आणि एके दिवशी तिथे कावडा आला आणि त्यानंतर कबूतरही यायला लागले आणि खूप पाणी प्यायला लागले, चिमण्या देखील आलेल्या. आणि मी तुम्हाला कावड्यावाला शूट करून दाखवलेलं होतं. सो मी तेव्हाच तुम्हाला म्हणली होती की आता जर पाणी पिता येतं यांच्यासाठी खाण्याचा बंदोबस्त केला पाहिजे. नॉट जस्ट उन्हाळ्यातच, प्रत्येक म्हणजे जेव्हा आपल्याला जमतं अशा छोट्या गोष्टी पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी नेहमी केल्या पाहिजे. आणि म्हणून मी इथे जे आहे त्यांच्यासाठी जे बर्ड फीडर असतं असं ते छान DIY, अगदी नो कॉस्ट, एकही रुपयाचा खर्च लागलेला नाही. कसं बनलं हे तुम्ही डायरेक्ट एकदा बघितलं तरी तुम्हाला जमेल कसं बनलं. यांना होल करण्यासाठी मी ड्रिल मशीनचा जो आहे उपयोग केलेला आहे. आणि ड्रिल करता ॲक्च्युली 1-2 वेळा तुटलंही तर त्याला फेविस्टिकने जे आहे चिपकवलेलं आहे. ड्रिल मशीनच लागेल तुम्हाला याला करण्यासाठी, अदरवाईज मग थोडा वेळ लागेल तुम्ही स्क्रू वगैरे न केलं तर. आणि अशा पद्धतीने खूप क्यूट दिसतं, तुम्ही नंतर बघा, दिसायलाही खूप क्यूट दिसतं. आणि जेव्हा याच्यामध्ये चिमण्या येऊन खातील ना तर मग ती गोष्टच, आनंद तो खूप वेगळा असणार आहे. आणि ॲक्च्युली काय होईल ना, आता सगळेच पक्षी येणार आहेत, चिमणे येतील, कबूतर येतील, पण आपण असं पर्टिक्युलर एकाला सांगू नाही शकत ना की कबुतरांनो तुम्ही येऊ नका म्हणून. सो असा इथे खाली होल होता, मी एक जो माझ्याकडे असा मणी होता त्या मण्याने तो होल जो आहे चिटकवून दिलेला, जेणेकरून जे दाणे आहेत ते खाली पडायला नको. आणि अशा पद्धतीने जे आहे थोडं डेकोरेशन करण्यासाठी मी इथे एक बीड्स घेतला होता, जो मी, हा बीड जो आहे ना, म्हणजे हा जो मणी आहे मोठा, हा पण मीच बनवलेला, जे वॉलपुट्टी असते त्याच्याने बनवला होता. आणि कलरिंग देऊन त्याला जे आहे असे डॉट्स ठेवून दिलेले होते. आणि अशा पद्धतीने आहे जे बर्ड फीडर माझं इथे DIY, एकही रुपयाचा खर्च न लागता इथे तयार झालेला आहे. मी रिक्वेस्ट यासाठीच केली होती कारण बरेच असे पक्षी आहेत, प्राणी आहेत ज्यांना म्हणजे पाण्याने किंवा त्यांना खायला मिळत नाही किंवा पाणी नाही मिळत, त्यामुळे त्यांचा जीव जात असतो. सो उन्हाळ्यात आपण 1 तास जरी घराबाहेर गेलो, पाण्याची बॉटल घेऊन जातो, तरी आपला जीव कसा झालेला असतो घरी आल्यावर. सो त्यांना तर मिळतही नाही. सो जेवढं शक्य होईल तेवढं करा. सो इथे पाणी आणि खाणं मी त्यांचं जवळजवळ ठेवलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट की याच्याने आता माझं गार्डन अजून जास्त सुंदर दिसायला लागले, यामध्ये शंकाच नाही. सो अशा छोट्या गोष्टी, नॉट जस्ट अशाच पद्धतीने तुम्ही ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला भरपूर वेगवेगळे DIY मिळतील बर्ड फीडरसाठी, पाण्यासाठी, आणि तुम्ही ते घरच्या घरी बनवू शकतात. तर नक्की करा. खूप छान दिसतोय आजचा चंद्र. आणि आज मी व्हिडिओचा शेवट सकाळी स्टार्ट केला होता आणि शेवट मी रात्री करणार आहे. आणि सोबतच खूप मला दुःख होतं आहे कारण मला माहीत नाही, अचानक हे जे माझे अरेलिया याला म्हणतात या प्लांट्सला, आणि खूप छान आहे, खूप हार्डी प्लांट आहे, पण माहीत नाही की माझ्याने याला पाणी जास्त दिलं गेलं की पाणी दिलंच गेलं नाही, लक्षातच येत नाही मला की कशामुळे हे झालं. आणि अचानक माझं आता सायंकाळी मी वॉक करून आलो आणि लक्ष गेलं तर याचे खूप पत्ते जे होते ना ते गळून पडलेले होते. आणि मला कळलं की याच्या रूट्स
सगळ्या खराब झालेल्या आहेत. सो मी याची कटिंग सगळ्यात आधी तर जेवढ्या मला 3 याचे ब्रांचेस होत्या तिघांच्या मी कटिंग घेऊन घेतलेला. खूप इझी तुम्हाला असं व्हेरिगेटेडही मिळतं हे. मिळालं ना तर कटिंग याच्या घ्या, पाण्यात टाका आणि लगेच रूट्स येतात. सो मी आधी कटिंग घेऊन घेतले आणि जे काही त्यांना रूट्स होते ते चांगल्या करण्याचा प्रयत्न करते मी आता इथे. सो मी त्याच कुंडीमध्ये थोडी एक्स्ट्राची माती टाकून जे आहे तेच आता परत इथे लावणार आहे. आणि खोलून बघितल्यावर चक्क त्यांच्या सगळ्या रूट्स ज्या होत्या त्या डॅमेज झालेल्या होत्या. कदाचित मला असं वाटते की मी पाणी दिल्यानंतर, कारण बऱ्याच वेळ असते ना पिया ही स्प्रे बॉटल घेते आणि झाडांना पाणी देत बसते, सो त्यामुळे एक्स्ट्रा पाणी झाल्यामुळे हे होऊ शकतं. सो लक्ष द्या गार्डनर असाल तर. आणि अशी जो गोष्ट तुमच्यासोबत झाली तर तुम्ही अशा पद्धतीने जे मी आता तुम्हाला दाखवते कट करायची त्यांची ब्रांचेस आणि त्यांच्या रूट्सही अशा पद्धतीने कट करायचे आणि परत जे आहे कुंडीत लावायचं. जगण्याचे चान्सेस जास्त होऊन जातात. थोडे मी त्यामध्ये राख मिक्स करते जेणेकरून फंगस आता परत एक्स्ट्रा अटॅक नको व्हायला म्हणून. आणि तीच माती थोडीफार टाकून जे आहे करत आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचं दुःख बघू शकतात. खूप मला वाईट वाटते. एकही प्लांट्स गेलं तर मला खूप जास्त वाईट वाटतं. सो असा मी आहे आजचा व्हिडिओ आणि इथे संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल आणि लाईक करा या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.